लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात अँटी करप्शन डिपार्टमेंट कशा प्रकारे एखाद्या भ्रष्ट अधिकाऱ्यावर धाड टाकतं याचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील। अनेक वेळा अँटी करप्शन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बघून हे भ्रष्ट कर्मचारी पळून जातानाही तुम्ही बघितलं असेल। मात्र आपण पकडलं गेलोय हे माहीत झाल्यानंतर एका तहसीलदाराने भ्रष्टाचारातून घेतलेली 2 लाख रुपयाची रक्कम चक्क टॉयलेटमध्ये टाकली। होय, ही घटना आहे बुलढाण्यातली, बुलढाणा जिल्ह्यातील मातोळा तालुक्यातली। त्यात झालं असं की 14 सप्टेंबर 2025 रोजी मातोळा तालुक्यातील 2 व्यक्तींमध्ये शेती विकण्याचा व्यवहार झाला आणि हा व्यवहार कायदेशीररित्या पूर्ण करण्यासाठी काही सरकारी कागदपत्रांची योग्य प्रक्रिया करण्यासाठी हे शेतकरी तहसीलदार हेमंत पाटील यांच्याकडे आले होते। पण हे काम करण्यासाठी त्यांनी या शेतकऱ्याला 2 लाख रुपयांची लाच मागितली। नंतर या शेतकऱ्याने ही बातमी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला कळवली। मग काय, एकदम फिल्मी स्टाईल मध्ये हा विभाग तहसीलदारांच्या शासकीय निवासस्थानी पोहोचला व चौकशी करायला सुरुवात केली। आता आपण घेतलेली 2 लाख रुपयांची लाच ही जर या अधिकाऱ्यांना सापडली तर आपलं काही खरं नाही, असा विचार तहसीलदार हेमंत पाटलांनी केला आणि मी टॉयलेटला जातोय या कारणाने ते टॉयलेटला गेले आणि चक्क 2 लाख रुपयांची रक्कम त्यांनी टॉयलेटमध्ये फ्लश करण्याचा प्रयत्न केला। पण लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांना हेमंत पाटील पुरावा नष्ट करतील असा संशय आल्याने त्यांनी तपासणी केली व त्यांना चक्क टॉयलेटच्या भांड्यामध्ये 2 लाख रुपये असल्याचे दिसून आले।